शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रातर्फे आता येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोग आणि AICTE यांच्या मान्यतेनं शिवाजी विद्यापीठामध्ये ऑनलाईन MBA अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मान्यता मिळवणारं शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरलंय। या अभ्यासक्रमासाठी कोणताही पदवीधर पात्र असून यासाठी 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। अभ्यासक्रमासाठी सुसज्ज अशा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे विषय तज्ज्ञांनी विकसित केलेले व्हिडिओ लेक्चर्स, ई-बुक्स, लाईव्ह सेशन, प्रॅक्टिस टेस्ट आदी सामग्रीचा समावेश आहे। विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून त्यांना पुढील रोजगार संधीचा लाभही घेता येणार आहे। या अभ्यासक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ तसंच संलग्नता महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तसेच त्यांच्या पाल्यांना यासह महिला, तृतीयपंथी, माजी सैनिक, अपंग यांना प्रवेश फीच्या 10% सवलत देण्यात येणार आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर DK मोरे यांनी केलंय। या कोर्ससाठी कोणत्याही विद्यापीठातील पदवीधर हा पात्र होऊ शकतो। सदर कोर्स हा 2 वर्षाचा आहे। ॲडमिशन ते डिग्री अवॉर्ड हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं केलं जाणार आहे। LMSच्या माध्यमातून हा कोर्स विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे। विशेष बाब म्हणजे प्रथमच वर्षाच्या या बॅचला माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू आणि कुलसचिव यांनी विशेष सवलत जाहीर केलेली आहे। विशेषतः या विद्यापीठातील असणारे सर्व विद्यार्थी असतील, भारतातील सर्व महिला असतील, अपंग असेल, दिव्यांग असतील, तृतीय पुरुष असतील किंवा सीमेवरती लढणारे जवान असतील यांना विद्यापीठाने फीमध्ये 10% सवलत दिलेली आहे। सदर कोर्सचे ॲडमिशन 31 मार्च 2024 पूर्वी पूर्ण करायचे आहे। ज्यांना हे ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांनी या विद्यापीठाच्या केंद्राशी संपर्क साधावा। या ऑनलाईन MBA साठी एकूण 14 विषय असणार आहेत, तर 4 सेमिस्टरमध्ये याचा अभ्यासक्रम विभागण्यात आलाय। संपूर्ण लेक्चर ऑनलाईन पद्धतीनं होतील। याची परीक्षा सुद्धा ऑनलाईन होणार असून परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल। एकूण 1000 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असून या संदर्भात आज संचालक डॉक्टर DK मोरे यांनी एक आढावा बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या। यावेळी उपकुलसचिव CS कोथमिरे, डॉक्टर नितीन रणदिवे, वैभव पाटील, डॉक्टर सुशांत माने, मनीष पोळ, श्रीमती GA भोसले, डॉक्टर CA बंडगर यांच्यासह सर्व समन्वयक, सहाय्यक प्राध्यापक आदी उपस्थित होते।